बातमी राणे बंधूंची आहे। भाजप खासदार नारायण राणे यांच्या घरात भाऊबंदकी सुरू झाली आहे। नितेश आणि निलेश राणे या त्यांच्या दोघा आमदार पुत्रांमध्ये कोल्ड वॉर चांगलंच भडकले। गेल्या काही दिवसांपासून राणे बंधूंमधला वाद कसा वाढला आणि सोशल मीडियावरती दोघांमध्ये कसं कुरघोडीचं राजकारण रंगलंय, बघूयात हा रिपोर्ट। मालवणात भाऊबंदकीचा नवा प्रयोग। राणे विरुद्ध राणे भडकलं कोल्ड वॉर। निलेश राणेंचा वार, नितेश राणेंचा प्रहार। माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांच्या घरात शीतयुद्ध भडकलंय। थोरले पुत्र निलेश राणे विरुद्ध धाकटे पुत्र नितेश राणे यांच्यात वादाचा कलगीतुरा सुरू झालाय। नितेश राणे हे कणकवली मतदारसंघातून भाजपचे आमदार आणि मत्स्य व्यवसाय मंत्री आहेत, तर निलेश राणे हे कुडाळ मतदारसंघातून शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत। दोन वेगवेगळ्या पक्षात असलेले हे दोन सख्खे भाऊ आता पक्के राजकीय वैरी बनल्याची चर्चा रंगली आहे। सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय, असं वक्तव्य मंत्री नितेश राणेंनी धाराशिवमधील भाषणात केलं होतं। निधी वाटपाच्या संदर्भात हे वक्तव्य करून मंत्री नितेश राणेंनी शिंदेच्या शिवसेनेला डिवचलं होतं। तेव्हा शिंदेच्या शिवसेनेचे आमदार असलेले थोरले बंधू निलेश राणे यांनी नितेश राणेंना महायुतीचा धर्म पाळा असा सल्ला दिला होता। मात्र भावाचा सल्ला धुडकावून लावत निलेशशी तुम्ही टॅक्स फ्री आहात असा टोला नितेश राणे यांनी लगावला होता। दोघा भावांमधल्या या वादानंतर नारायण राणेंनी सुद्धा आपले पुत्र नितेश राणे यांचे कान टोचले होते। मुख्यमंत्री कुणाचा बाप नसतो, सार्वजनिक सेवक असतो याची आठवण नारायण राणेंनी करून दिली। राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, म्हणून हे कितीही कोणी इकडे तिकडे नाचले, कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली, पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा। आपण महायुतीमध्ये आहोत, महायुतीमध्ये वातावरण तसं चांगलंच आहे आणि ते चांगलंच राहिलं पाहिजे, त्याच्या पलीकडे काही नाही। बाप म्हणणं चुकीचं आहे, मी त्याला याबद्दल बोललेलो आहे। कोणाचं शेवटी मुख्यमंत्री हा महाराष्ट्राच्या जनतेचा सेवक असतो, कोणाचा बाप नसतो। मी मुख्यमंत्री होतो तेव्हा लोकांना सांगायचं मला साहेब बनवू नका, मी सेवक आहे महाराष्ट्र जनतेचा। तीच समज मी नितेशला दिलेली आहे। राणेंच्या घरात हे धुमशान सुरू असताना मंत्री नितेश राणेंनी सोशल मीडियावरून पुन्हा एकदा निलेश राणे यांना डिवचलाय। आदरणीय निलेशजी, आपणच काही दिवसा अगोदर महायुतीबद्दल बोलला होता, आता असे आपल्याच मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्याला धमकावणं बरोबर नाही। शेवटी आपण महायुतीचे घटक आहोत, आपण नोंद घ्याल अशी अपेक्षा करतो, असं म्हणत नितेश राणेंनी निलेश राणेंना टॅग केलाय। धक्कादायक बाब म्हणजे आमदार निलेश राणेंसोबतच्या पर्सनल व्हॉट्सअप चॅटिंगचा स्क्रीनशॉट सुद्धा नितेश राणे यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय। राणे बंधूंमधला हा वाद आता सोशल मीडियावर पोहोचल्यानं सगळ्यांनाच धक्का बसला। ठाकरे आणि पवार घराण्यातील अंतर्गत वादाचं लोण सिंधुदुर्गमधल्या राणे घराण्यापर्यंत येऊन पोहोचलाय। सत्ताधारी महायुतीतला वाद आता राणेंच्या घरात धुमसू लागलाय। राजकीय सोय म्हणून वेगवेगळ्या पक्षात असलेले बंधू आता खरंच एकमेकांचे कट्टर वैरी झालेत की काय? ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।